केलं. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलोय मांची या गावामध्ये, कोणची गावामध्ये. तर आज आपल्याबरोबर या डाळिंबाच्या प्लॉटचे जे शेतकरी आहे, ते आपल्याबरोबर आहे आणि त्यांनी यावर्षी साई ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं जे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरलेले आहे, तर त्यामध्ये त्यांनी काय काय प्रॉडक्ट वापरलेले ते पण आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊया आणि त्यांचा परिचय करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं इथे नाव आणि पत्ता पूर्ण सांगा. मी वसंत ज्ञानदेव जोंधळे, राहणार कोंची, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. बरं बरं. मी माजी गट शिक्षणाधिकारी आहे. हां हां हां. सेवानिवृत्तीनंतर आता हे 8वं वर्ष आहे. बरं शेतीचा आणि विशेषतः डाळिंबाचा जास्त छंद आहे. बरं बरं. नफा तोट्याचा जास्त विचार मी करत नाही. बरं बरं बरं. म्हणजे छंद म्हणून तुम्ही करता डाळिंब शेती, बरोबर आहे? छंद प्लस. तर आज आणि या आमच्या मिसेस आहेत हा. हिराबाई वसंत जोंधळे. बरं बरं. तर तुमची किती झाड आहे हे सगळे डाळिंबाची? 30 गुंठ्यामध्ये 300 झाडं बसवलेले आहेत. बरं. 8x12 वर लागवड केलेली आहे. लागवड केलेली. डिसेंबर 23 ची लागवड आहे. हां हां हां. आणि जानेवारीमध्ये पहिली छाटणी केली, जानेवारी 25. बरं. आज तारीख किती? आज जवळ चालेल. 22 तारीख. 22 ऑगस्ट. 22 ऑगस्ट आहे आज. तुमचा माल हार्वेस्टिंग चालू आहे आज, बरोबर आहे? हार्वेस्टिंग चालू आहे. एवढ्या प्रतिकूल परिस्थिती 21/8/2025 ला बरोबर 6 महिन्याचा माल झाला, 180 दिवसाचा. 180 दिवसात झाले. बरोबर 6 म्हणजे 6 महिन्यात तुमचा हार्वेस्टिंगला तयार सुरू झाला, झाला. बरोबर आहे? एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये यावर्षी तुम्ही डाळिंब पिकवताय, तर काय वाटतं तुम्ही यावर्षी काय काय प्रोडक्ट वापरले आपले अमृत गोल्ड? साईज प्रायव्हेट साईश आहे. साईज ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे अमृत गोल्ड जे कंपोस्ट तयार केलेलं जे खत सेंद्रिय आहे, खत. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे जे मिश्रण आहे, त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी हां हां. त्याचा उपयोग जास्त होतो. म्हणून ते आपण साधारणतः पहिल्या डोसमध्ये, बेसल डोसमध्ये प्रत्येक झाडाला 2.5 ते 2.5 किलो वापरलेलं आहे. त्याच्याबरोबर ग्रीन गोल्ड. त्यानंतर आपण मग सॉईल गोल्ड किती गेला? सॉईल गोल्ड माझं 15 लिटर गेलेलं आहे. बरं. अजून साईज गोल्ड प्लस साईज तयार व्हायला लागल्यानंतर मी त्याचे 10 लिटर 2 कॅन वापरलेले आहे. त्यानंतर फ्लावरिंग स्टेजला असताना फ्लावर गोल्ड हे प्रोडक्ट मी वापरलेले आहे. त्यानंतर 34444 फ्री गोल्ड हे प्रोडक्ट वापरलेलं आहे. बाकी अजून याच्या व्यतिरिक्त आणि काय याचं दिलेलं जे आहे? अंतर आहे, हे प्रत्येक या प्रोडक्टचं अंतर बेसल डोस झाल्यानंतर ते लिक्विड जे आहे ते साधारणतः 5 ते 6 दिवसाच्या अंतराने हे ठिबकद्वारे सोडलेले आहे. बरं. तर याच्याबरोबर तुम्ही अजून काय काय आपलं बाकीचं बाहेरचं काय दिलेलं आहे याच्यानंतर product? माझं हे पहिल्यापासूनचं धोरण आहे की ऑर्गॅनिक आणि केमिकल याचं प्रमाण हे 60-40 असावं. त्या प्रमाणात तुम्ही ते दिलेले आहे. म्हणजे ऑर्गॅनिकचे आता जेवढे आपण स्प्रे घेतले, साधारणतः 5 ते 6 दिवसाला एक स्प्रे आपण घेतो. त्या स्प्रेमध्ये आपण ऑर्गॅनिक फळाची क्वालिटी जर बघितली तर एकदम छान आहे. इथे दाखव. इथे दाखव. या जवळ थोडं. इथे म्हणजे क्वालिटी एकदम छान आहे. कुठे डाग नाही, तेल्या नाही, काहीच नाही, बरोबर आहे? आणि फळाला कडकपणा पण जास्त आहे. कडकपणा चांगला आहे, बरोबर आहे? तर मग काय वाटतं एकंदरीत तुम्हाला? आता याच्यामध्ये आणखी मला विषय सांगायचा असं आहे की ऑर्गॅनिक प्रोडक्ट आपण स्प्रेसाठी सुद्धा वापरले, काय आपण ड्रिंचिंगसाठी सुद्धा वापरले. त्याच्याबरोबर जेव्हा आपल्याला थोडंसं कंट्रोल लवकर व्हावं असं वाटत होतं, त्यावेळेस आपण केमिकल भुसाळ सरांच्या गाईडलाईननुसार आपण रासायनिक पण वापरले. थोडं म्हणजे रासायनिक दिलं आणि 60-40 तुम्ही सोडून केलं. प्रमाण आज तुमच्या हाताची क्वालिटी बघतोय आपण डाळिंब फळाची. ही 300-350 आसपास साईज गेली. मी आता परवा आणि आज हां. मार्केट संगमनेर मार्केटला गेलो होतो. बरं. 1 नंबर जे आहे ती साधारणतः 350च्या आसपासचं जे डाळिंब होतं ती माझं 7100ला आज गेलेलं आहे. बरं. परवा 6100ला गेलं. साधारणतः परवाचं 305 रुपये किलो पडलं, आजचं 351 रुपये किलो पडलं. बरं. परंतु जे सत्य ते सांगायला पाहिजे, बरोबर. 2 नंबर 3 नंबर 4 नंबर हां. याच्यामधला जो डिफरन्स आहे, 1 आणि 2 मधला डिफरन्स 3-3 हजाराचा आहे. बरं. 1 नंबर मध्ये 8 किलो असेल, हां. 2 नंबर मध्ये 22-23 किलो असेल. डिफरन्स भावाचा, फळात एवढा फरक नाही, बरोबर. पण भावाचा डिफरन्स 3-4 हजाराचा आहे. बरोबर. त्यामुळे ॲव्हरेज कमी होते. बरं. ॲव्हरेज म्हणजे म्हणजे आज आपण म्हणतो की 305 रुपये किलो गेलं आणि एकूण माल भागिले किलो केलं तर ते ॲव्हरेज कमी येतं. म्हणजे सरासरी ॲव्हरेज तुम्हाला काय भेटतं आज? ते 113-115 पर्यंत. 113-115, बरोबर आहे. शेतकरी म्हणताय की रेट कमी झाले, पण क्वालिटी मालाला रेट आहे नाही. आता मागे 2-3 वर्ष जर विचार केला हां. तर रेट कमी नाही.
रेट चांगले हायेस्ट रेटला मागच्या 3 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी जर पाहिलं तर हायेस्ट हा 80-85 पर्यंत जातो. इथं पण दाखवा. आता हे जर बघितलं तर बघा काय थोडं जवळ मोबाईल हे पूर्ण आतमध्ये बघा माल पूर्ण आतमध्ये खोडात माल आहे बरोबर आहे. कुठं डाग नाही काहीच नाही बरोबर आहे. सगळीकडे एकसारखं आहे. याचा परिणाम काय आहे का तुम्ही जे ऑर्गॅनिक ट्रीटमेंट केलेली तुम्ही 40% ऑर्गॅनिक वापरलेलं आणि 60% तुम्ही केमिकल केलेले. 60% ऑर्गॅनिक 40% केमिकल. हा म्हणजे 60% तुम्ही ऑर्गॅनिक वापरलेलं आणि 40% तुम्ही केमिकल वापरलेले बरोबर आहे. तर आणखी याच्यामध्ये मी असा वापर केलेला आहे की आपल्या ज्या स्लरी वगैरे देतो आपण बर राव आपले मुख्य बीटी गोरे सर त्यांच्या प्रशिक्षणाला पण मी गेलो होतो. बरं तर त्यांनी अवेना न्यूट्रीमिक्स हा हे प्रोडक्ट सांगितले. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे बॅक्टेरिया आहे. ते बॅक्टेरिया डेव्हलप होतात. बागेला पहिलं पाणी दिल्यानंतर त्या सुरू केल्या तर फक्त आता महिन्यापूर्वी ते पण बंद चांगलं केलेलं आहे. मायक्रोटनचं त्याच्यातून हे भेटतं तुम्हाला आणि अमावस्या आणि पौर्णिमा हा हा याचे जे विविध बॅक्टेरियाचे जे हे आपलं शेड्यूल म्हणतो आपण हा हा त्या अमावस्या आणि पौर्णिमाला आपण जर ड्रिचिंगद्वारे सोडले बरं तर त्याचा सुद्धा एक चांगला परिणाम हा पांढरी मुळी वाढीसाठी किंवा खाली झाडाची प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी. डाळिंब शेतीमध्ये अभ्यास करताना तुम्हाला काय काय प्रामुख्याने म्हणजे काय काय गोष्टी जाणवल्या अभ्यास असं काय निदर्शनास आलं तुम्हाला? विशेष कष्ट नाहीये पण निरीक्षण जास्त लागतं. निरीक्षण जास्त पाहिजे. आता जर मालाची क्वालिटी बघितली हे बघा किती सुंदर आहे क्वालिटी म्हणजे एकदम सफरचंदच आहे की नाही. आणि क्वालिटी मालाला आजही रेट बरोबर आहे. क्वालिटी माल पिकवायतून रेट तुम्हाला आहेच भेटणारच. आज डाळिंब जर सक्सेस करायचं असेल ती बांधावरची शेती उपयोगाची नाही. हा म्हणजे एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही आज माल पिकवलाय. शेतकरी काही शेतकरी बरेचसे शेतकरी डाग आणि त्याने त्रस्त आहे झाले. ना. मी आज मार्केटला गेलो होतो ना 50% वर माल सगळा डागीच सगळ्या डागी माल. आणि तुम्ही हे सगळं जैविक आणि रासायनिकचा संगम साधून तुम्ही मला यावर्षी अशी एक भीती होती इकडे काय हे दादा ही मे महिन्यामध्येच भयंकर पाऊस सुरू झाला. म्हणजे जो आपला अवकाळी जून महिन्यामध्ये पडतो तो मे महिन्यातच पडायला लागला. म्हणजे उष्णता पण दमट हवा पण आणि पाऊस पण म्हटलं चालू वर्षी मालाची क्वालिटी खराबच होणार. बरं म्हणजे वातावरण जर पाहिलं तर खराबच होणार. तुम्ही वातावरणामुळे म्हणजे तुम्हालाच विचारलं होतं म्हणजे मला भीती वाटायला लागली म्हणजे वातावरणाची. आता तुम्ही याच्यातून कसं काय नाही म्हणजे शेड्यूल पाळत राहायचं. शेड्यूल टाइम टू टाइम करीत आले. निरीक्षण ठेवायचं. निरीक्षण केलं तुम्ही अभ्यास केला सगळ्यात महत्वाचा अभ्यास. त्याच्यामुळे हे आज सुंदर क्वालिटीची डाळिंब दिसते आज तुमच्या प्लॉटमध्ये बरोबर आहे. आणि काय तुम्ही म्हणजे डाळिंब उत्पादक जे शेतकरी जे त्याला डागांनी त्रस्त आहे यावर्षी निराश झालेले त्यांना तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगू इच्छिता? आपलं क्षेत्र कमी आहे त्यामुळे लिमिटेड क्षेत्रामध्ये आपण केले. मला लक्ष देता येतं. आता मी याच्यासाठी चालू वर्षी खर्चाचा विचार नाही केला. मला अपेक्षा चालू वर्षी 4-4.5 लाखापर्यंत होती. म्हणजे आता काल परवा काढले तिथपर्यंत जाणार नाही. पण मी याच्यावरच आज 4.5 लाख रुपये खर्च केलाय. बरं मी संपूर्ण बाजूनं 7 फूट उंचीचं तारीचं कंपाऊंड केलं. इकडे कंपाऊंड CCTV लावलेला आहे. CCTV लाईट लावलेला आहे. बरोबर आहे. फ्लड लाईट 2 गेट आहे. त्यामुळे सुरक्षा दृष्टीनं मी आज खर्चाकडे नाही पाहिलेलं पण पुढचं बेनिफिट पाहिले. तुम्ही आज सगळी इन्व्हेस्टमेंट केलेली याचा तुम्हाला बोनस. शेतकऱ्यांना एवढंच आहे. आता मी काही एवढा मोठा शेतकरी नाहीये. मी पहिला सर्व्हिसमन होतो. नाही मोठे एवढं क्वालिटी पिकवते तुम्ही मोठे शेतीमध्ये आता थोडस लक्ष द्यायला लागलोय. नाही हे जर एवढं क्वालिटी डाळिंब तुम्ही पिकवताय म्हणजे तुम्ही आज लहान मोठ्या शेतकऱ्यांचे काही विशेष नाही. डाळिंब पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी एवढं सांगणार आहे आपल्याकडे आता मोठं क्षेत्र असेल तर 5-6 एकराच्या बागा असतात. परंतु तेवढं संनियंत्रण आपल्याला करता येत नाही. बरोबर संनियंत्रण त्या बागा आवडत जातात. त्यामुळं जरी क्षेत्र जास्त असलं तर लिमिटेड करा. परंतु त्याच्यावर जातीनं लक्ष द्या. आपला निश्चित आता तुमच्या आजूबाजूला सगळे डोंगर आहे बघा. इकडे पाठी मागं डोंगर आहे. बागा पण लागेल काय बाग आम्हाला बघा असं तिकोनाच इकडे पण दाखवा दाखवून आहे ना दिसतंय ना असं दाखवा इकडे इकडे असं फिरव ना डोंगर दिसला पूर्ण गोल फिरा. पूर्ण आजूबाजूला सगळं नाही पूर्ण फक्त यायला असं तेवढा असतो बाजूला दुसरी जाणी नाही. दुसरीकडे कुठंच म्हणजे नाही जायचंच नाही. इकडं मेंढवानी तिकडं नाही. इकडं कोकणाव नाही. तिकडे नेमवाजाळी तिकडं नाही. यांचं आम्हाला चांगलं मार्गदर्शन तुम्ही पण सांगा तुमचा अनुभव काय वाटतं. मी करतो ते बरोबर आहे का सांगायचं. तुमचं दोघांचं वय सांगा किती. आता माझं 68 रनिंग आहे.
कसा सुचवलं नाही. आता जे तरुण पिढी याच्यात उतरलेली म्हणजे जे नवीन तरुण शेतकरी आहे ते पण असे थोडेसे यावर्षी त्रस्त झाले डागांनी. त्यांना तुम्ही काय आपले सांगाल? जुने शेतकरी असो नाही तर तरुण शेतकरी असो पारंपरिकता सोडायला तयार नाही. बरोबर. पारंपरिक म्हणजे जे जुने विचार आहे. म्हणजे आम्ही बाजरी करणार, हा आता बाजरी सोडली आम्ही, आता सोयाबीन करणार, हा सोयाबीन करणार, मका करणार, हा हा मका केल्यानंतर आता मग त्याच्यानंतर कांदा कांदे करणार, हम्म. खरीपातही करणार, रब्बीतही कांदे करणार. एखाद्या वर्षी कांद्याची लॉटरी लागते, पण प्रत्येक वर्षी आता लागते बरेच असं नाही. शेतकरी मी व्हिजिटला दिवसभर व्हिजिटला असतो. 5,000 रुपये असलेला कांदा आज 1,500 रुपये. म्हणजे जेव्हा कांदा काढला तेव्हा तो 1,500च होता आणि 4 महिने ठेवूनही त्याला 1,500च असेल. त्याच्यात 20% तर घटच झाली. मला एक सांगा, आता काही जे शेतकरी म्हणजे जे युवा शेतकरी त्यांचे म्हणजे ते एकदम हातपाय गळाले त्यांचे असं दररोज व्हिजिटला असतो मी का याच्यात लय आदब आहे किंवा याच्यात हे- का? हा डाळिंबामध्ये. आता तुमचं वय 68 अंग आहे. मेहनत नाही. बरोबर आहे ना? 68 का तुमचं वय? आता या डाळिंब पिकायला काय वयाचं अंतर लागत नाही, नाही. ते कोणी पिकू शकतं. अंग मेहनत नाही, डोक्यावर काही घेऊन हिंडायचं नाही. बरोबर आहे की? फक्त अभ्यास करून जरी शेती केली तर नक्कीच फायद्याची. बरोबर आहे की? आणि तुम्हाला त्याची एक आवड आहे. नाही, पहिली गोष्ट हीच महत्वाची, आवड छंद आणि आवड. सगळ्यात महत्त्वाचं. जे नसेल तर मग काही तुम्ही करा. तुम्हाला काय वाटतं? तुमचा अनुभव सांगा. आमचं योग्य ते सांगा. माझी धार्मिक याच्यात तुम्ही म्हणजे धार्मिक याच्यात तुम्ही करता, पण आता मी करतो हे योग्य आहे का नाही आहे ते सांगा. करताय म्हणजे संगमनेरहून किती अंतर असत आहे तुमचं? मी 15 किलोमीटर तुम्ही दररोज अप डाऊन करता. हा. बरोबर. दररोज इथे येऊन तुम्ही सगळं ऑब्झर्वेशन अभ्यास करताय. अपवादाने एका दिवशी येतो. हा ठीक आहे, इतर काम आहे. पण मग तुम्हाला याची साथ भेटली. हो, बरोबर आहे. वाचन आहे माझं. तुमचं वाचन तुम्ही अभ्यास तुम्ही सगळं आज सिद्ध केलेलं आहे का डाळिंब शेती काटेकोरपणे योग्य काय नियोजन, रुपयाने केली तर परवडतं. अभ्यास या गोष्टींचा सगळा जर संगम असला तर नक्कीच आज या अशा क्वालिटीचं डाळिंब विकायला काही अडचण येत नाही. बरोबर आहे की नाही? मग प्रोडक्टपासून तुम्हाला चांगले रिझल्ट भेटले. चांगले. मातीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढला तुम्ही म्हटले. तेच महत्वाचं आहे. साईजला तुम्ही मी वेगळं बघा, treatment केली का? मी काय केलंय सर, की आता गांडूळ खत एक महत्वाचं आहे. तुम्ही शेणखत किती वापरा. बरोबर आहे. शेणखतामध्ये आधी कच्चं खत आपण वापरतो. 2-2 वर्ष 1 वर्ष कोणता शेतकरी ठेवत नाही. कच्चंच आणि ते जर्सी गायचं शेण उचलून आणायचं हिरवगार, बरोबर आहे. ते टाकायचं. मुळातच जमिनीमध्ये बुरशी, आणखी बुरशी वाढते. तुम्ही सगळे प्रोसेस मी गांडूळ तर स्वतः बेड तयार केलेलं आहे. बरोबर आहे. गांडूळ हां हां. आता 4थं बेड आहे माझं. मी तिथं गांडूळ सोडून त्याच्यात 30-40 बॅग काढतो आणि त्या बेसल डोस मध्ये टाकतो. नंतर त्याच्या बेसल नंतर मिडल डोस केला. आता यावर्षी सुद्धा मी जानेवारीत पहिला डोस केल्यानंतर जूनमध्ये परत मिडल डोस केला. यावर्षी ऑर्गॅनिक वापरलं, रासायनिक पण सेकंड बेस डोस महत्वाचा आहे जास्त. वापरलं. जूनमध्ये केला. पांढऱ्या मुळीचा मला त्या पावसामध्ये प्रॉब्लेम वाटायला लागला होता, बरं. पण ती जरा दिसते आता बऱ्यापैकी. म्हणजे झाडाला ज्यावेळेस खाण्याची गरज होती, भूक लागलेली नसते, त्यावेळेस त्याला वेळेस टायमिंगमध्ये सेकंड बेस्ट डोस गेल्यामुळे अमृत फळ तिथं तुमची मुळी ॲक्टिव्ह झाली. बरोबर. सॉईल गोडपासून तुम्हाला मुळी ॲक्टिव्ह राहील. मुळी साईज गोडपासून तुम्हाला साईज भेटली. हो. प्री गोडपासून आपण तुम्हाला साईज भेटली आणि शेवटी रेड गोड आपण दिलं होतं ते तुम्हाला कलर शायनिंग चकाकीसाठी त्याचं तुम्हाला रिझल्ट चांगले दिसते आज. बरोबर आहे. तुमच्या हातात डाळिंब बघतो आपण जे शायनिंग म्हणतो आपण. कडकपणा शायनिंग आहे. कडकपणा शायनिंग एकदम जबरदस्त आहे. बरोबर आहे. मार्केटला जे गाळ्यामध्ये लोक होते हा, ना, हा. त्यांनी आपलाच व्हिडिओ घेतला. बरं. म्हणजे त्यांचा जो जाहिरात म्हणून प्रचार म्हणून करायचा हा, ना, ते त्यांचे चॅनलवाले मार्केटमध्ये पण तुमचा व्हिडिओ मार्केट भेटला. का परवा आपलाच होता ना. म्हणजे आज दिवसभर तुमचे व्हिडिओ चालू आहे. बरोबर. मग काय सांगू इच्छित तुम्ही शेतकऱ्यांना, डाळिंब उत्पादक जे शेतकरी आहेत, त्यांना तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगू इच्छिता? नाही, हेच करा तुम्ही, ऑर्गॅनिकच वापर करा. साईज गोल्ड हा, जी आहे कंपनीचे जे विविध प्रोडक्ट आहे हा हा. त्याचा वापर करा. स्थानिक आपले रवींद्र घुसाळ शेजारीचे आपल्या संगमेर तालुक्यात आणि राहत्याला त्यांचा संपर्क आहे. पूर्वी राहत्याला त्यांचं दुकान होतं, त्यामुळे तिकडे त्यांचे पाहुणे आहेत, तिकडे पण दुकान आहे. म्हणजे ते त्यांनाच दिलेलं आहे ते चालवायला. ठीक आहे, ते अवश्य करा. ते चालेल ना, काही अडचण नाही. ठीक आहे, दिलेल्या माहितीबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. त्यांचे ना 2-3 तुमचे operation धन्यवाद. झाले, सर. हं? माहिती आहे त्यांना, ते 2-3 मला भेटायला मला आले. भीती वाटते. आता तुम्ही ते पण व्हिडिओ म्हणजे थोडं सांगायला पाहिजे होतं. तुम्ही एक म्हणजे तुमची 2-3 आता मला कळलं की ऑपरेशन झालेली आहे. बरोबर. म्हणजे कशाचं झालेलं आहे ऑपरेशन तुमचं? पहिलं लंगचं झालं, हां म्हणजे डेंजरच होतं ते. हां हां. त्याच्यानंतर 2 वर्षानं बायपास झालं हं हं. आणि बायपासच्या वेळेस परत लंगचं झालं. एकाच वेळेस ओपन केलं. पण म्हणजे 3 ऑपरेशन होऊन आज तुम्ही तंदुरुस्त आहे. मी पहिले 5-6 महिने जागेवर होतो. हा. पहिल्या ऑपरेशनच्या वेळेस. दुसऱ्या महिन्याच्या 5-6 महिने जागेवर होतो. हां हां.
पण जागेवर असल्यावर जास्त डोकं दुखतं हा. त्यामुळे बाहेरच पडावं इथे एनर्जी भेटते का तुम्हाला? बाहेरच हे पडावं घाटात मंदिर आहे ना हा. माझे बरं. बाहेरच पडावं म्हणजे तुम्हाला इथं घरात आल्यावर- बसलं का डोकंच दुखतं माझं. नाही, इथं आल्यावर तुम्हाला एनर्जी भेटते ना, फ्रेशच फ्रेशच राहता ना तुम्ही. म्हणजे डाळिंब हे आपल्याला कंटाळा येत नाही. आयुष्य पण वाढवतं ना माणसं, हो नक्कीच मला तर वाटतो बरोबर आहे की नाही? ठीक आहे. या- मेहनत मेहनत आयुष्य वाढतं. महत्वाची, आणि इथं जो तुम्हाला फ्रेश हवा ऑक्सिजन भेटतो ना इथे, तो खूप महत्वाचा. हा, ते तुम्हाला शहरामध्ये भेटणार नाही. नाही इथं आजूबाजू सगळं डोंगर आहे, इथं प्रदूषण नाही, काहीच नाही. अहो त्या कुपीतलं छान वाटलं मला हा, मी इकडे पाऊस आला तर इथंच बसतो. इकडे पण दाखव बघलेलं काय करता एकदम मस्त. हे पहा, निवारा आपला पण. तुमच्याकडे हा आपला निवारा आहे. हा, तुमचा संगमनेरला खूप मोठा बांगला आहे, हा. पण आज तुम्ही या गोपीवर हा, समाधानी इकडे आहे. इकडे बरोबर आहे की नाही? लय बोर होतं मला करून. इथं समाधानी वाटतं तुम्हाला. डोळ्यात मागे लागून येतं सगळं. हे आंब्याची झाडं घेतो ना झाडे स्वतः कलम आंब्याचे केलेले. झाड आहे तुमचे. हो, घेतले ना ते आंबे हा आपला निवारा आहे. आता एखादी मोठी सरज आली, मुसळधार जरी आली, हा, तर मी आणि मला जो जोडीदार आहे काम करणारा आमचा बाबूराव हा, हा. आणि मच्छू जिथे हम्म. ही कंपनी आम्ही इथंच बसतो. आम्हाला पाऊस लागत नाही, काही नाही, ऊन जास्त पडलं तरी आम्ही इथं अहो, हे म्हणजे नॅचरली आणि नाही सगळं. म्हणजे निसर्गाच्या छत्रछायेखाली आहे तुम्ही आहात. आणि इथं पलीकडे हे शेततळ आहे. हा, इथं तुम्ही कॅमेरा बसवला. आता तुम्ही शेततळ आहे, बघा. ते कॅमेरा काय हे आहे. काय दिसतं आणि आता इथं सीताफळाचं गोल्डन सीताफळ झाड लावले आहेत. हा, हा. 10 फूट अंतरावर मी आंब्याची झाडं लावले आहेत. पहिल्या कोळी लावल्या, रोपं उतरून आले. हा. त्यानंतर मी स्वतः कलम बांधलेले आहेत. बरं, बरं. विद्यापीठातून कलम काड्या आणल्या. थोडं जवळ आहे बघा. आता इथं तुम्ही स्वतः का हा म्हणजे स्वतः तुम्ही- कलम बांधले. हे बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही ह्या आंब्याच्या झाडाचा स्वतः कलम बांधलेला आहे, आणि हा फुटलेला पण आहे बघा. इथं कलम केलेला आहे तुम्ही, बरोबर. नाही त्यात डोळे बसवले. हे इकडचे हा. हे मागच्या वर्षी केली. हे मागच्या वर्षी केले आहे का? आणि हे 2 वर्षाची. हा, हे का इथं कलम बसवलेला होता बा तुम्ही. हा थोडं जवळ येऊन दाखवा इथं. हा, ठीक आहे. इथं कलम केलेला आहे, बरोबर आहे. हम्म. म्हणजे एकदम मस्त आहे. असं शेततळ्याच्या तिन्ही बाजूनं सीताफळ, शेवगा, आंबा, सर्व प्रकारची फळझाड, पेरू. सगळंच केलेलं आहे तुम्ही, बरोबर आहे. ठीक आहे. चालेल मग. दिलेल्या माहितीबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. इकडे सर सॅम्पल घेऊन जातं मला वाटतं. हात करा. हात करा तुम्हाला. ठीक. चला धन्यवाद. असं सहकार्य पुढे असू नाही, द्या राहील ना. पुढच्या वर्षी. बंद कर लाल विश्वास.